आज या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, मुळात तर 27 गावांना या महानगरपालिकेत राहायचंच नाही आणि आपण सरकारच्याच नेत्यांचे काही स्टेटमेंट बघितले असेल. काल परवा गणेश नाईक साहेबांनी सांगितलं तर आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत जी 14 गावं जबरदस्ती घुसवल्यात ती आम्हाला नाही पाहिजे. आम्ही निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यात ती गावं बाहेर काढू. तर माझं म्हणणं सरकारने याविषयी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही ती बाहेर काढणार. या 27 गावांचंही उद्या असं होऊ शकतो. मग हा जो निवडणुकीवर खर्च होईल, तर हे जे सगळं काही प्रक्रिया चालू आहे, हे नुकसान कोण भरेल? आणि मुळात जो विषय 27 गावांचा आहे, वाढ रचनेविषयी चर्चा झाली. जो विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टात पेंडिंग असताना सुद्धा ठीक आहे, तुम्ही जबरदस्ती वाढ रचना करता, पण कमीत कमी 27 गावं तिथे वेगळी ठेवा, जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ती गावं जेव्हा वेगळी होतील तेव्हा तुमची वाढ रचना सुरक्षित राहील. मग ह्या सगळ्या गोष्टीत काय सरकारचं काय डोकं फिरलंय का काय काय कळत नाही. निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांना लेखी आदेश दिल्यात की महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित यांनी त्यांना तशा प्रकारच्या माहिती देण्यात यावी. परंतु माहिती दिली नाही तरी सुद्धा वाढ रचना फिक्स केली. एकंदरीत पाहिलं तर ठीक आहे, या सगळ्या गोष्टीचा आम्ही इथे निषेध करतोय आणि एक नक्की आहे की याच्या विरोधात आता आम्ही सुप्रीम कोर्टात लढा लढतोय.